नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहे पोलीस भरतीसाठी काही महत्त्वाचे प्रश्न। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। LPG गॅसचे दोन प्रमुख घटक कोणते? तर प्रोपेन आणि ब्युटेन हे दोन प्रमुख घटक LPG गॅसचे आहेत। ऑप्शन क्रमांक 3 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न बघूयात। चांद बीबीचा महल खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अहिल्यानगर येथे चांद बीबीचा महल आहे। ऑप्शन क्रमांक 1 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न बघूयात। महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोठे आहे? तर महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे आहे। ऑप्शन क्रमांक 3 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न बघूयात। प्रश्न क्रमांक 4 भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत? तर महाराष्ट्रात 5 ज्योतिर्लिंग आहेत। ऑप्शन क्रमांक 2 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न आहे। हॉकी या खेळाची सुरुवात कोणत्या देशात झाली? हॉकी या खेळाची सुरुवात इजिप्त या देशात झाली। ऑप्शन क्रमांक 3 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न बघूयात। प्रश्न क्रमांक 6 भारतात एकूण किती उच्च न्यायालये आहेत? भारतात एकूण 25 उच्च न्यायालये आहेत। ऑप्शन क्रमांक 1 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न आहे। महाराष्ट्राचे सध्याचे वनमंत्री कोण आहेत? तर महाराष्ट्राचे सध्याचे वनमंत्री गणेश नाईक हे आहेत। ऑप्शन क्रमांक 3 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक 8 भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? तर वल्लभभाई पटेल, सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले उपपंतप्रधान होते। ऑप्शन क्रमांक 4 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न बघूया। ताडोबा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे चंद्रपूर जिल्ह्यात आहे। ऑप्शन क्रमांक 3 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न बघूयात। प्रश्न क्रमांक 10 भारतातील पहिली महिला IAS अधिकारी कोण होत्या? तर भारतातील पहिल्या IAS अधिकारी अन्ना राजम जॉर्ज ह्या होत्या। ऑप्शन क्रमांक 2 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न बघूयात। प्रश्न क्रमांक 11 ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणत्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली आहे? तर ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली आहे। ऑप्शन क्रमांक 3 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न बघूयात। प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर कोण होत्या? तर पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी ह्या होत्या। ऑप्शन क्रमांक 2 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न आहे। कोकणच्या दक्षिण सीमेजवळून कोणती नदी वाहते? तर कोकणच्या दक्षिण सीमेजवळून तेरेखोल ही नदी वाहते। ऑप्शन क्रमांक 1 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक 14 लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले? तर 1972 या वर्षी लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात अस्तित्वात आले। ऑप्शन क्रमांक 4 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक 15 पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? पानिपतची तिसरी लढाई ही 1761 मध्ये झाली। ऑप्शन क्रमांक 3 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 16 भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म कोठे झाला? तर भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म लुंबिनी येथे झाला। ऑप्शन क्रमांक 2 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक 17 गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले आहे? तर गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून 1911 साली बांधण्यात आले आहे। ऑप्शन क्रमांक 1 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक 18 राज्यसभेचे सभासद होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी किती वर्षे असणे आवश्यक आहे? तर राज्यसभेचे सभासद होण्यासाठी वयोमर्यादा ही कमीत कमी 30 वर्षे असणे आवश्यक आहे। ऑप्शन क्रमांक 3 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न बघा। खालीलपैकी कोणता दिवस पोलीस स्मृती दिवस म्हणून पाळला जातो? तर खालीलपैकी 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिवस म्हणून पाळला जातो। पुढचा प्रश्न बघूयात। प्रश्न क्रमांक 20 आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? तर आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक हे डेसिबल आहे। ऑप्शन क्रमांक 4 तुमचं योग्य उत्तर असणार आहे।